माझे नाव समृद्धी संतोष नार. माझा वर्ग इयत्ता 7वी. माझ्या पुस्तकाचे नाव आहे कावा आणि नारळ. हे पुस्तकात फार छान गोष्ट आहे. ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे पुस्तक खूप छान आहे आणि या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये. चला तर मग सुरुवात करूया. एके दिवशी कावा नावाच्या कावळ्याला खूप भूक लागली होती. त्याने आजूबाजूला बघितले तर तिथे एक नारळाचे झाड होते आणि त्याने मग त्या नारळाच्या झाडावरून नारळ खाली पाडले आणि मग खाली उतरल्याच्या नंतर तो त्या नारळाला चोच मारू लागला आणि पण ते नारळ काय फुटेना, कारण नारळ खूप कडक होतं. त्याने खूप प्रयत्न केले. त्याने एक छोटासा दगड आणला आणि त्या नारळावर मारला, पण ते नारळ काय फुटेना, कारण ते नारळ खूप कडक होतं आणि त्याने आपल्या चोचीने त्या नारळावर खूप वेळेस मारलं, पण ते नारळ फुटलंच नाही. मग त्याला वाटलं की आपण आता खूप प्रयत्न केले, पण ते नारळ का फुटलंच नाही. आपण आता एखादा मोठा दगड आणून करा. त्याने त्याच्या चोचने जेवढा दगड बसला तेवढा त्याने आणला, पण ते दगड त्या नारळाचं काहीच करू शकला नाही, कारण ते नारळ खूपच जड होतं. मग त्याने नारळ आपल्या चोचीने उचलायचा प्रयत्न केला. त्याने नारळ थोडंसं उचललं, पण ते डबल खाली पडलं. मग त्याने परत उचलायचा प्रयत्न केला. त्याने खूप वेळेस उचललं, त्याने हार मानलीच नाही आणि मग त्याने शेवटी एकदा उचललं, पण ते नारळ त्याच्या पायावरच पडलं. मग कावा जोरात ओरडला, आऊच! हे नारळ तर माझ्या पायावर पडलं आहे. मी कसा उडणार? तर तिथे एक जडीबुटी होती. त्याने ती पायाला लावली आणि थोडासा त्या झाडाखाली झोपला आणि मग थोड्या वेळाने उठून बघतो तर काय, एक रंगा नावाचं छोटंसं हत्तीचं पिल्लू तिथे येऊन नारळ तोडत होते आणि त्याने ते नारळ ते झाडावरून खाली पाडायचे प्रयत्न केले, पण ते नारळ काहीच पाडू शकला नाही. मग त्याने कावाला बोलवलं आणि कावाला म्हणाला, कावा, मला तू नारळ पाडून देशील का? तर ते म्हणालं, ए हत्ती, तुला माझं नाव कसं माहिती रे? मी तर कधी तुला भेटलोच नाही. तर तो म्हणाला की मला तुझं सगळं माहिती आहे. तू एक कावळा आहेस आणि तुझं नाव कावा आहे. तर ते म्हणालं, हो, आणि तुला खूप जास्त भूक लागली आहे. मग तो कावा म्हणाला, हो, तुला कसं माहीत आणि तुझं नाव काय आहे रे? तर तो हत्ती म्हणाला, माझं नाव रंगा आहे. मला तू नारळ पाडून देशील का? तर तो म्हणाला की मी नारळ तर काही पाडून देत नाही. तू आधी मला हे नारळ फोडून दे, मग मी तुला नारळ पाडून दे. मग त्याने ते नारळ त्याला पाडून दिले आणि मग त्याने ते रंगाने ते नारळ आपल्या पायाने फोडले. मग असं त्या दोघांनी ते खाल्ले पण त्या दोघांनाही खूप जास्त भूक लागली होती. मग त्यांनी ते नारळ तिथले त्या झाडावरचे संपले होते. मग त्याने तिथे आजूबाजूला दुसरं झाड बघितलं. तिथे एका जागी खूप मोठे झाडं होते. मग त्याने तिथे जाऊन खूप सारा नारळ आणायचा प्रयत्न केला, पण त्याला एक देखील नारळ आणता आला नाही. मग त्याने काय केलं, परत गेला आणि तिथे जाऊन हाफत म्हणाला, रंगा, माझ्या बरोबर चाल, मला एक मोठी नारळाची बाग दिसली आहे. आपण दोघे तिथे जाऊन नारळ खाऊया. तर रंगा म्हणाला, चालेल, चल, आपण दोघे जाऊया. आणि मग तिथे जाताना त्याला खूप सारे पक्षी भेटले, पण त्या दोघांनी त्यांना काही सांगितले नाही, कारण तिथे त्यांना दोघांनाही जायचं होतं. मग त्या दोघांनीही एकटे जाऊन नारळ खाल्ले. आधी कावाने त्याला नारळ पाडून दिले, मग रंगाने आपल्या पायाने फोडले आणि मग दोघेही खूप मजेने नारळ खाऊ लागले होते.
तिथे एक पक्षी आला आणि कावाला म्हणाला, "ए कावा, तुम्ही दोघं काय करतास? मी पण येऊ का तुमच्याबरोबर?" तर ते म्हणाले, "नाही." मग दोघांनी खूप आनंदाने नारळ खाल्ले आणि दोघेही आपल्या घरी गेले. मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक खूप छान आहे.